अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव येथे पुन्हा एकदा भूकंप सदृश झटके जाणवल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज सकाळी साधारण 12:07 हा भूकंपाचा झटका जाणवला। विशेष म्हणजे यापूर्वीही 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी असेच झटके जाणवले होते। गेल्या 3 महिन्यात 4 वेळा भूकंप सदृश धक्के बसल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। या घटनेनंतर महिन्याभरापूर्वी जिओलॉजिकल टीम शिवणगावात दाखल झाली होती। तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही परिसराची पाहणी केली होती। मात्र या तपासणीतून कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही। आता पुन्हा झटके जाणवल्यानं नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय, हे झटके नेमके का लागतायत आणि धोका किती गंभीर आहे? प्रशासनाकडून शिवणगाव आणि शिरजगाव मोझरी येथे भूकंप मापक यंत्र बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही। यामुळे सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी भूकंप मापक यंत्र तातडीने बसविण्याची जोरदार मागणी केली आहे। प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आणि नागरिकांची भीती दूर करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलले जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झालेल्या आहेत? आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे। याच्या आधी पण मागल्या महिन्यात 24 तारखेला 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते। त्याच्या आधी 1 महिन्या आधी पण झटका जाणवला होता। हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे। दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे। मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले, झटका आला। त्याच्यानंतर इथल्या लड्डा हायस्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला। त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो। जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा हायस्कूलमध्ये आलो। ते पण हादरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते। पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही। आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी। म्हणून शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी, म्हणजे जेणेकरून भूकंपात काहीतरी आम्हाला आधार होईल। कारण की लोक इतके भीतीचे निर्माण झालेले आहे, भीती सांगताच येत नाही लोकांना। एवढं झालं की महिना झाला की झटके येऊ राहिले, महिना झाला की झटके येऊ राहिले। म्हणून एवढंच सांगेल शासनानं जे काही करायचं आहे ते लवकर